सो आज आपण प्रिन्सिपल ऑफ ऑडिट काय आहे आणि त्याच्यानंतरचे एक दोन सिंपल क्वेश्चन आहेत. जे डिफरन्स बिटवीनचे क्वेश्चन ऑडिटिंग मध्ये बऱ्याचसे विचारलेले आहेत. सो असे सिंपल दोन क्वेश्चन आपण लर्न करणार आहोत. अँड प्रिन्सिपल ऑफ ऑडिट. सो काय आहे बघूया आपण. फर्स्ट क्वेश्चन, प्रिन्सिपल ऑफ ऑडिट. जसं की आपण सांगितलं, ऑडिटर हा एक थर्ड पर्सन आहे, इंडिपेंडंट पर्सन आहे, जो की ऑडिटिंग करणारा आहे. बट जेव्हा तो ऑडिट करेल तेव्हा त्याने काही प्रिन्सिपल फॉलो करणं महत्वाचं आहे. सो सच ॲज इंटिग्रिटी, ऑब्जेक्टिव्ह अँड इंडिपेंडन्स. ओके, त्याने इंडिपेंडंटली त्याचं वर्क करणे, इंटिग्रिटी असणे त्याच्या वर्कमध्ये, ऑब्जेक्टिव्हिटी असणं महत्वाचं आहे. कॉन्फिडेन्शियलिटी इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर कंडक्टिंग. ओके, जेव्हा तो ऑडिट कंडक्ट करेल मस्ट असेल. स्किल अँड कॉम्पिटन्स. ओके, स्किल अँड कॉम्पिटन्स जसं की आपण म्हणतो, जेव्हा तुम्हाला बुक्स ऑफ अकाउंट चेक करायचे आहेत दॅट टाइम ऑडिटर यूज व्हेरियस स्किल. फॉर एक्झाम्पल सॅम्पलिंग मेथड चेक प्रेफर करेल, रुटीनला इम्पॉर्टन्स देईल, अदरवाईज वर्किंग पेपर. ह्या ज्या कॉन्सेप्ट आपण पुढे जाऊन डिटेल लर्न करणार आहोत. सो स्किल अँड कॉम्पिटन्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. मटेरियलिटी जसं की तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं, मटेरियलिटी मीन्स नॉट अ स्टॉक. फर्स्ट थिंग, मटेरियलिटी मीन्स हिअर ऑडिटर कॉन्सन्ट्रेट ऑन इम्पॉर्टंट थिंग और इम्पॉर्टंट एरिया. राईट, जो तो इम्पॉर्टंट एरियावरती कॉन्सन्ट्रेट करेल. वर्क परफॉर्म बाय ऑदर. वर्क परफॉर्म बाय ऑदर म्हणजे ऑडिटर हा स्वतः एकटा जाऊन ऑडिटिंग नाही करत आहे कुठेही. तो गेला तर त्याच्यासोबत त्याचे असिस्टंट असणार आहेत, त्याची एक टीम असणार आहे. सो वर्क परफॉर्म बाय ऑदर, तो त्याच्या असिस्टंट कडून काम करून घेईल. डॉक्युमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन ऑडिटिंग. तुम्ही प्रॉपर डॉक्युमेंटेशन मेंटेन करणं हे खूप महत्वाचं आहे, ज्यामध्ये वर्किंग पेपर प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन ऑडिटिंग. वर्किंग पेपर जसं आपण म्हणतो की आपण जेव्हा अकाउंटिंग सॉल्व्ह करतो तेव्हा ऍज अ प्रूफ की हा तुम्हीच ते अकाउंटिंग केलेलं आहे, तुम्हीच तो अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे, यासाठी आपण काही वर्किंग नोट सुद्धा असतात आपल्या अकाउंटमध्ये. तसं ऑडिटिंग मध्ये सुद्धा असंच असतं की वर्किंग पेपर असतात. त्या वर्किंग पेपरवरती काही हायलाइट तुम्हाला तिथे मेन्शन कराव्या लागतात ड्युरिंग कंडक्टिंग ऑडिट. जेव्हा तुम्ही ऑडिट करताय तुम्हाला काही हायलाइट गोष्टी दिसल्या किंवा काही फ्रॉड दिसले, काही इरर दिसल्या, काही इम्पॉर्टंट थिंग दिसले, तर तुम्ही ह्या वर्किंग पेपरमध्ये मेंटेन करताय, त्या गोष्टी मेन्शन करताय. ओके, दिस इज रिलेटिंग टू द डॉक्युमेंटेशन. ॲज वेल ॲज आपण असंही म्हणू शकतो डॉक्युमेंटेशनच्या अंडर, फॉर एक्झाम्पल ऑडिटर चेक सिस्टमॅटिकली बुक्स ऑफ अकाउंट. राईट, सो सिस्टमॅटिकली बुक्स ऑफ अकाउंट जेव्हा तुम्ही चेक करताय दॅट मीन्स वी नॉट कॉन्सन्ट्रेट ऑन डिरेक्टली फायनल अकाउंट. जसं आपण सांगितलं, ओके ठीक आहे, तुम्ही एखाद्या वेळी काय करा, जर्नल एंट्री बघा, त्याच्यानंतर लेजर बघा, देन ओके ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंट, आणि आणखी काही इम्पॉर्टंट जर बुक्स असतील रिगार्डिंग ऑर्गनायझेशन तर ते चेक करा, दॅट मीन्स डॉक्युमेंटेशन. ॲज वेल एज चेक रिलेटिंग इव्हिडन्स. राईट, इव्हिडन्स सुद्धा तुम्ही तितकंच चेक करणं महत्वाचं आहे. म्हणजे डिरेक्टली तुम्ही फायनल अकाउंट चेक केलात आणि रिमार्क दिला, दॅट मीन्स नॉट अ प्रिन्सिपल. राईट, सो डॉक्युमेंटेशन हे खूप महत्वाचा रोल प्ले करतं. देन प्लॅनिंग असल्याशिवाय तुम्ही ऑडिटिंग करूच नाही शकत. सो प्लॅनिंगला इम्पॉर्टन्स देणं महत्वाचं आहे. ऑडिट इव्हिडन्स, जसं आता मी सांगितलं तुम्हाला की ऑडिटिंग मध्ये जे वर्किंग पेपर आहेत, व्हाउचिंग आहे, व्हेरिफिकेशन आहे, लाईक ऑडिट इव्हिडन्स हे महत्वाचे असणार आहेत. नेक्स्ट, अकाउंटिंग सिस्टीम अँड इंटरनल कंट्रोल सिस्टीम, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग ऑल्सो. जसं सांगितलं इंटरनल कंट्रोल कंपनीची कशी आहे याच्यावरती सुद्धा तुम्ही ऑडिट कसं करताय हे मस्ट डिपेंडेबल असणार आहे. जसं सांगितलं इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही वीक असेल दॅट टाइम आपण ऑडिटिंग कसे करू सांगा बरं. तिथे आपण सॅम्पल मेथडला इम्पॉर्टन्स देऊ का? नाही. जर एखाद्या कंपनीची इंटरनल कंट्रोल सिस्टीम तुमच्या लक्षात आलं की वीक आहे, नॉट इफेक्टिव्ह आहे, म्हणजेच आपण सॅम्पलला नाही इम्पॉर्टन्स देणार. दॅट मीन्स वी फोकस ऑन ईच अँड एव्हरी बुक्स. जितकं आपल्याला पॉसिबल आहे तितकं आपण काय करू, प्रत्येक बुक वरती फोकस करू. ओके, इंटरनल कंट्रोल सिस्टीम म्हणतो आपण. ऑडिट कन्क्लुजन अँड ऑडिट रिपोर्टिंग.
ऑडिट कन्क्लुजन कडे येताना तुम्ही त्या कंपनीने कोणत्या गोष्टी इम्प्रूव्ह करायला हव्यात किंवा त्या कंपनीने कोणते बुक्स मेंटेन करायला हवेत, कुठे एरर झालेले आहेत, कुठे फ्रॉड होण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्याने कन्क्लुजन मध्ये मेन्शन करायला हव्यात, समटाइम ओरली समटाइम रिटन. ओके, म्हणजे काही गोष्टी आपण ओरली सुद्धा सांगू शकतो की खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी रिमार्क द्यायला हवेत असं नाही. सो हे कन्क्लुजन मध्ये येईल. आणि ऑडिट रिपोर्ट जो स्टॅच्युटरी रिपोर्ट आहे प्रिपेअर बाय ऑडिटर, आणि तो काय करतो, 1 कॉपी सबमिटेड इन ऑर्गनायझेशन आणि दुसरी कॉपी तो गव्हर्नमेंटला काय करतो, सबमिट करतो. तर ह्या गोष्टी महत्वाच्या असतील. सो आपण डिटेल बघूया 1 बाय 1. इंटिग्रिटी, ऑब्जेक्टिव्ह अँड इंडिपेंडन्स. द ऑडिटर शुड बी हॉनेस्ट अँड सिन्सिअर इन हिज ऑडिट वर्क. जेव्हा ऑडिटर त्याचं वर्क करेल तेव्हा त्याने ते हॉनेस्टली करणं महत्वाचं आहे, सिन्सिअरली बुक्स ऑफ अकाउंट चेक करणं महत्वाचं असेल. ही मस्ट बी फेअर अँड ऑब्जेक्टिव्ह. ओके, म्हणजे तुम्ही कुठेही सब्जेक्टिव्ह तुम्ही तुमचा आन्सर देऊ नका, जेणेकरून तुमची क्लायंट कंपनी कन्फ्युज होईल किंवा तुमचा रिपोर्ट हा थोडासा कन्फ्युजिंग वाटेल. दॅट मीन्स ही मस्ट बी फेअर अँड ऑब्जेक्टिव्ह. तुम्ही ॲक्युरेट रिमार्क द्या. ही शुड ऑल्सो बी इंडिपेंडंट, म्हणजे कोणाच्याही प्रेशर अंडर तुम्ही तो रिमार्क न देता तुम्ही ऍज अ इंडिपेंडंट पर्सन आहात, तुम्ही एक क्वालिफाईड पर्सन आहात, हे कुठेतरी तुम्ही प्रिन्सिपल फॉलो करणं महत्वाचं असेल. सेकंड पॉइंट, कॉन्फिडेन्शियालिटी. द ऑडिटर शुड कीप द इन्फॉर्मेशन ऑब्टेन ड्युरिंग द ऑडिट कॉन्फिडेन्शियल. म्हणजे म्हणतो ना आपण एखादं बुक्स ऑफ अकाउंट चेक करतोय, म्हणजे आपल्या एक्सप्रेशन वरून क्लायंट कंपनीला लक्षात येऊ नये की अरे हा हे त्यांच्या एरर लक्षात आलेले आहेत किंवा हे फ्रॉड लक्षात आलेले आहेत, किंवा जो तुम्ही रिपोर्ट देणार आहात हा कुठेही डिस्क्लोज न करता जिथे गरज आहे, जिथे नीड आहे, तिथेच फक्त तुम्ही तो डिस्क्लोज करणं महत्वाचं आहे. दॅट मीन्स कॉन्फिडेन्शियालिटी. ही शुड नॉट डिस्क्लोज सच इन्फॉर्मेशन टू एनी थर्ड पार्टी. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऍज अ ऑडिटर तुम्ही एकाच कंपनीचं ऑडिट करताय असं नाही, म्हणजे सेम टाइमला तुम्ही काय करताय, अजून 4 कंपनीचं पण ऑडिटिंग करताय. म्हणजे असं नाही की तुमचा जो कॉम्पिटिटर आहे तिथे जाऊन तुम्ही सांगणार हा याचं ऑडिटिंग मी केलं, याच्या ह्या बुकमध्ये इतके प्रॉब्लेम होते, इतके एरर बघायला मिळेल. दिस इज नॉट युअर प्रिन्सिपल ना. सो तुम्ही कॉन्फिडेन्शियालिटी मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे. ही शुड इट इज सेड keep his eyes and ear open but his mouth shut. राईट, तुम्ही तुमचे कान डोळे उघडे ठेवा पण शट, तुमचं तोंड बंद असणं महत्वाचं आहे, कारण हा रिपोर्ट खूप कॉन्फिडेन्शियली असणार आहे. इज इट क्लिअर गाईज, फर्स्ट अँड 2 पॉइंट? ऑनलाईन स्टुडंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट, point number 3, skill and competence. The auditor should have adequate training, experience and competence in auditing. Okay, auditor कडे sufficient knowledge असणं, तो proper train असणं for conducting audit. Then जनरली म्हणतो ना आपण हा की जस्ट CA झालेला आहे किंवा कुठेतरी ऑडिटर बेसिकली जर तुम्ही कधी प्रॅक्टिकल एखादी व्हिजिट बघितली असेल तर तो एक प्रॉपर वेल क्वालिफाईड स्टाफ आहे. फर्स्ट थिंग, त्याच्याकडे सफिशियंट एक्सपिरियन्स का आहे, का म्हटलं जातं असं, कारण तुम्हाला विदाउट एक्सपिरियन्स तुम्ही डिरेक्टली कोणत्याही कंपनीचं वर्क नाही करू शकत हँडल, किंवा डिरेक्टली एखाद्या कंपनीला रिमार्क नाही देऊ शकत. जसं माहित असेल तुम्हाला की CAच्या अंडर तुम्हाला काही मंथ ट्रेनिंग घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतरच तुम्ही काय करणार आहात ऍज अ प्रोफेशन ते पुढे कंटिन्यू कराल. सो द ऑडिटर शुड हॅव ॲडिक्वेट ट्रेनिंग, एक्सपिरियन्स अँड कॉम्पिटन्स इन ऑडिटिंग. ही शुड हॅव अ प्रोफेशनल क्वालिफिकेशन, दॅट मीन्स चार्टर्ड अकाउंट. CA असल्याशिवाय आपण ऑडिटिंग नाही करू शकत. अँड प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असणं तुमच्याकडे मस्ट आहे. ही शुड बी अवेअर ऑफ रिसेंट डेव्हलपमेंट इन द फील्ड ऑफ ऑडिटिंग. म्हणजे कुठेतरी जुने काहीतरी आपण अकाउंटिंग सेक्शन, ऑडिटिंग सेक्शन यूज केलेले आहेत अँड दिस इज ऍप्लिकेबल टू बुक्स. नो नो नो, तुम्ही ज्या काही डेव्हलपमेंट आहेत ऑडिटिंग मधल्या त्या फॉलो करणं गरजेचं आहे.
such as the statement of ICAI, okay, change in the company's law, decision of court, etc. ह्या सगळ्या गोष्टीशी रिलेटेड तुमच्याकडे अपडेट नॉलेज असणं, स्किल असणं महत्वाचं असेल. दिस इज युअर प्रिन्सिपल. नेक्स्ट पॉइंट इज अ मटेरियलिटी. Auditor should consider materiality when conducting audit. Information is material if its misstatement could influence economic decision of the users. Material matters are important for the true and fair view. जसं की मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सुद्धा सांगितलं, मटेरियल दॅट मीन्स इम्पॉर्टंट थिंग इन कंपनी. ओके, कंपनी मधले जे इम्पॉर्टंट मॅटर आहेत, इम्पॉर्टंट एरिया आहेत, दॅट इज मीन्स मटेरियलिटी. सो तुम्ही जेव्हा त्या कंपनी बद्दल फेअर अँड क्लिअर पिक्चर देणार आहात, दॅट मीन्स हिअर वी कॉन्सन्ट्रेट ऑन मटेरियलिटिक आयटम, राईट. सो ऑडिटर शुड कन्सिडर मटेरियलिटी. तुम्ही आधी कशाला कन्सिडर करणं गरजेचं आहे? मटेरियलिटीला कन्सिडर करणं गरजेचं आहे व्हेन कंडक्टिंग ऑडिट. Information is material if its misstatement could influence economic decision of a users. जर तुम्ही काही misstatement दिलं तर त्याचा impact होऊ शकतो. That is why here said material matters are important for the true and fair view. जे material matters आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्ही ट्रू अँड फेअर व्ह्यू देणं महत्वाचं असेल. दिस इज युअर प्रिन्सिपल, दिस इज युअर इथिक्स. आर यू गेटिंग माय पॉइंट? मटेरियलिटी मध्ये बऱ्याच स्टुडंटना कन्फ्युजन होतं. इज इट क्लिअर गाईज? मटेरियलिटी काय कॉन्सेप्ट आहे लक्षात आली का? येस मॅम. Yes, ma'am. ऑनलाईन स्टुडंट, हा, म्हणजे असं नका म्हणू की मटेरियलिटी आहे म्हणजे आपण ऑर्गनायझेशनचं कुठलं तरी मटेरियल जाऊन चेक केलेलं आहे. नो, मटेरियलिटी मीन्स इम्पॉर्टंट मॅटर. ओके, मटेरियलिटी मीन्स इम्पॉर्टंट मॅटर, आणि ही इम्पॉर्टंट मॅटर तुम्हाला चेक करायचे आहेत ॲज अ ऑडिटर, आणि ह्या इम्पॉर्टंट मॅटर वरती तुम्हाला तुमचं ट्रू अँड फेअर पिक्चर दाखवायचं आहे. दॅट्स इट. दिस इज युअर प्रिन्सिपल. क्लिअर ना? नेक्स्ट पॉइंट, वर्क परफॉर्म बाय अदर. जसं की आपण सांगितलं, सगळंच काम आपण थोडीच करायचं असतं. आपण काय करतो, आपले जे क्लायंट आहेत, आपले जे असिस्टंट आहेत, त्यांच्याकडून थोडंसं काम करून घेऊया इथे. सो द ऑडिटर शुड केअरफुली डायरेक्ट, सुपरवाइज अँड रिव्ह्यू द वर्क ऑफ हिज असिस्टंट. तुम्ही काय करा, सुपरवाइज करा तुमच्या असिस्टंटना. त्याला सांगा, अरे हा, वर्किंग पेपर घे बरं, त्याच्यावरती रिमार्क कर, काय करायचंय तो, त्याच्यावरती इतके इतके पॉइंट नोट डाऊन कर. डिरेक्टली तुम्ही त्यांना ऑर्डर देऊ शकता किंवा त्यांच्यावरती सुपरविजन करू शकता, बट केअरफुली, बिकॉज यू आर रिस्पॉन्सिबल फॉर एनिथिंग. जे काही रिमार्क वगैरे असेल त्याच्यासाठी तुमचे असिस्टंट रिस्पॉन्सिबल नाहीये, तर ऑडिटर रिस्पॉन्सिबल असेल. दॅट्स वाय हिअर सेड द ऑडिटर शुड केअरफुली डायरेक्ट, supervise and review the work on his assistant. He should satisfy himself that work done by an internal auditor is reliable. It's also very important thing. जसं की आपण म्हणतो, हे जे सगळं बघतोय ना आपण, हे एक्सटर्नल ऑडिटरशी रिलेटेड आहे. पण जसं आपण सांगतो की हा कल्चरचा प्रोग्राम आहे, त्याच्या आधी आपण प्रॅक्टिस करतो अँड वेल प्रिपेअर्ड राहतो फॉर फायनल प्रेझेंटेशन. तसंच ऑर्गनायझेशन मध्ये पण आहे. जेव्हा तुमचं फायनल ऑडिटिंग आहे त्याच्या आधी तुम्ही इंटरनल ऑडिट करून घेताय. मग इंटरनल ऑडिट जर तुम्ही सॅटिस्फाय असेल तर तुम्ही कुठेतरी त्याचा रिमार्क किंवा त्याचं एक रिफ्लेक्शन तुमच्या रिपोर्टमध्ये नक्कीच बघायला मिळेल. सो ही शुड सॅटिस्फाय हिमसेल्फ दॅट वर्क डन बाय अन इंटरनल ऑडिटर इज रिलायबल. ते जर रिलायबल असेल तर he should satisfy himself that work done by another auditor, that is branch auditor or anything. हे सुद्धा महत्वाचं आहे. He should satisfy himself that work done by the joint auditor is reliable. म्हणजे बऱ्याच वेळी जॉईंट ऑडिटर सुद्धा असणार आहे, ते दोघे मिळून काय करणार आहेत तर टास्क किंवा तो ऑडिट कंप्लीट करतील. He should satisfy himself that work done by an expert, लॉयर, व्हॅल्युअर एक्सेट्रा इज अ रिलायबल. बऱ्याच वेळी आपल्याला एक असं आपण म्हणतो ना की हा, दिस इज द राईट बिकॉज ऑफ मी.
राईट. म्हणजे हा रिमार्क मी दिला आहे, मी बुक्स ऑफ अकाउंट चेक केलेला आहे कारण मी होतो तिथे, मी सगळं चेक केलं. नो, तुम्ही दुसऱ्याच्या कामाबद्दल सुद्धा सॅटिस्फाय असणं आणि मग रिमार्क देणं महत्वाचं आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो वर्क परफॉर्म बाय अदर, आधी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या सुपरवायझर वरती सॉरी तुमच्या असिस्टंट वरती हे करा, कंट्रोलिंग करा, त्यांना सुपरवाइज करा, त्यांना डायरेक्ट करा. ओके. आणि बाकी जे कोण आहेत, इंटरनल ऑडिटर आहेत किंवा को ऑडिटर कोण असतील, जॉईंट ऑडिटर कोण असतील, यांच्या रिपोर्ट बद्दल सुद्धा तुम्ही रिलायबल असणं, सॅटिस्फाय असणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. दिस इज ऑल्सो युअर प्रिन्सिपल फॉर कंडक्टिंग ऑडिट. इज इट क्लिअर? गाईज, पॉइंट क्लिअर झाला का? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. Point number next, documentation. The auditor should document matter which are important in providing evidence that the auditors was carried out in accordance with the basic principle. जसं की सांगितलं, सगळ्यात महत्वाचा रोल ऑडिटिंग मध्ये कोण प्ले करत असेल तर डॉक्युमेंटेशन. डॉक्युमेंटेशन जर नसेलच तर काही उपयोग नाहीये तुमच्या ऑडिटिंगचा. सो द ऑडिटर शुड डॉक्युमेंट मॅटर विच आर इम्पॉर्टंट इन प्रोव्हाइडिंग द एव्हिडन्स. जसं सांगितलं की हा तुम्हाला एखाद्या प्लांट अँड मशिनरीचं व्हेरिफिकेशन करायचं आहे, तर त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंटेशन तुम्हाला चेक करायला लागतील की ती प्लांट कोणाच्या नावावरती आहे किंवा ती प्लांट तुम्ही कुठून परचेस केलेली आहे, तो पर्सन जो सेल करणारा आहे तो ऑथोराइज पर्सन आहे का, की कुठून तुम्ही इलिगली ती परचेस केलेली आहे, त्याची व्हॅलिडिटी काय आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, हे सगळं डॉक्युमेंटेशन मध्ये तुम्हाला चेक करावं लागतं. नेक्स्ट पॉइंट इज द प्लॅनिंग. प्लॅनिंग आपण पुढे जाऊन खूप डिटेल लर्न करणार आहोत. ऑडिटिंग मध्ये प्लॅनिंगला खूप महत्व आहे. सो आता सध्या आपण इथे प्रिन्सिपलच्या अंडर फक्त शॉर्ट मध्ये बघूया प्लॅनिंग. सो जसं की म्हणतो, प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, व्हेन टू डू अँड वेअर इज टू बी डू. राईट. सो वाय शुड ऑडिटर प्लॅन हिज वर्क? ऑडिटरने का बरं प्लॅन केला पाहिजे त्याच्या वर्कचा? कारण असं नाही की हा चला आज आमची व्हिजिट आहे, आम्ही बघू काय बघायचंय, बरं चला फायनल अकाउंट चेक करायचंय आणि रिमार्क द्यायचंय. नो, दिस इज नॉट अन ऑडिट ना. सो तिथे गेल्यापासून तुम्हाला जो कन्सर्न पिरियड दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल की हार्डली 1 to 2 days दिले जातात, असं नाही की 10 दिवस ऑडिटिंग चालू आहे. नो, हार्डली तुमच्याकडे 1 ते 2च दिवस असतात. तर ह्या 2 दिवसामध्ये तुम्हाला कोणते मटेरियलिस्टिक इश्यू वरती, मटेरियलिस्टिक मॅटर वरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, हे क्लिअर असण्यासाठी प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन ऑडिटिंग. ओके. द ऑडिटर शुड प्लॅन हिज वर्क टू अनेबल हिम टू कंडक्ट अन इफेक्टिव्ह ऑडिट इन अन इफिशियंट अँड टाइमली मॅनर. ओके. टाइमली मॅनर म्हणजे तुम्ही तुमची टीम घेऊन गेलेली आहेत आणि तो तिथे सगळे गोंधळ करतायत की हे काम मी करणार, मग हा काम हा करेल. नो, टाइमली मॅनर मध्ये तुम्ही तुमचं वर्क कसं डन कराल हे महत्वाचं असेल. अँड दिस ऑल थिंग इन्क्लूड अंडर अवर प्लॅनिंग प्रोसेस. व्हॉट शुड बी द बेसिक फॉर ऑडिट प्लॅन? काय असायला पाहिजे ह्या गोष्टी क्लिअर. सो यामध्ये काय असणार आहे बघा, द ऑडिट प्लॅन शुड बी बेस्ड ऑन द नॉलेज ऑफ द क्लायंट बिझनेस. ओके. आता क्लायंट म्हणजे कोण आहे सांगा बरं. हु इज द क्लायंट गाईज, ऑनलाईन स्टुडंट? क्लायंट आपण कोणाला म्हणायचं इथे? जो फाइनेंशियल रिपोर्ट वगैरह बनाने के लिए आए हैं. नाही, मला मेसेज करून सांगा बरं, तुमचा आवाज नाही येत क्लिअर. हु इज अ क्लायंट? मला वाटतं मी ह्या लास्ट लेक्चरला सुद्धा, याच्या आधी सुद्धा हा पॉइंट गेलेला आहे. क्लायंट म्हणजे कोण? अमृता, अंकिता, अस्मिता, दीक्षिता, सगळे तावाले उत्तर द्या बरं. दिव्या, हिमाली, इकरा, मारिया, मुस्कान. क्लायंट, हु इज क्लायंट? यू आर ऑडिटर. तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुमच्यासाठी क्लायंट कोण असेल? ओके, दॅट मीन्स महक, जो कंपनी, ओके, मतलब बिझनेस. हा नाही, म्हणजे आपल्यासाठी सपोज तू एक ऑडिटर आहेस आणि तुझ्यासाठी क्लायंट कोण आहे, तर ती कंपनी ही क्लायंट असणार आहे. ओके. सो द ऑडिट
audit plan should be based on the knowledge of his client business. म्हणजे तुमच्या क्लायंट बिझनेसचं नॉलेज काय आहे हे तुम्हाला आधी क्लिअर असलं पाहिजे. म्हणजेच आता क्लायंट बिझनेसचं नॉलेज म्हणजे काय बरं, तर त्यांची इंटरनल सिस्टीम कशी आहे, इंटरनल कंट्रोल कसं आहे, त्यांनी कोणत्या पद्धतीचे टाइप्स ऑफ ऑडिट प्रेफर केलेले आहेत, कंटिन्युअस ऑडिट केलेलं आहे, बॅलन्स शीट ऑडिट केलेलं आहे, स्टॅच्युटरी ऑडिट केलेलं आहे, दॅट मीन्स नॉलेज. ओके. नेक्स्ट, व्हॉट शुड बी द स्कोप ऑफ कव्हरेज ऑफ ऑडिट प्लॅन. आपण कोणता एरिया कव्हर करणार आहोत, कोणते स्कोप कव्हर करणार आहोत, दॅट्स इट. ओके. द ऑडिटर प्लॅन शुड बी मेड टू कव्हर अमंग द अदर थिंग्स रिगार्डिंग acquiring knowledge of the client, accounting system, policy and internal control procedure, etc. सो ह्या तुमचे हे सगळे प्लॅनिंगचे क्वेश्चन आहेत आणि ह्या क्वेश्चनच्या अंडर तुम्हाला ह्या गोष्टी मेंटेन करायच्या आहेत, लक्षात ठेवा. So then, establishing the expected degree of reliance to be placed of internal control, determining and programming the nature, timing and extent of the audit procedure to be performed, coordinating the work to be performed. म्हणजे जसं की सांगितलं तुमच्याकडे जे असिस्टंट आहेत ते कशा पद्धतीने कोऑर्डिनेट करणार आहेत, कोण कोणतं काम करणार आहेत, वॉट एव्हर इट मे बी, हिअर वी जस्ट मेन्शन, राईट. Then should audit plan be revised? सपोज आपण एखाद्या कंपनीचं प्रत्येक वर्ष ऑडिट करत असो तर ऍज इट इज सिस्टीम फॉलो करायला पाहिजे, डझंट मॅटर. ओके. तुम्ही काय करा, तुमचे प्लॅन रिवाइज करा. तुमच्या लक्षात आलं की अरे आपला प्लॅन हा इफेक्टिव्हली वर्क झाला नव्हता इन लास्ट इयर, दॅट टाइम वी विल रिवाइज अवर प्लॅन इन नेक्स्ट इयर. ओके. सो द ऑडिटर प्लॅन शुड बी फर्दर डेव्हलप अँड रिवाइज ऍज नेसेसरी ड्युरिंग द कोर्स ऑफ ऑडिट ऑल्सो. म्हणजे ओके, आपण आधी काहीतरी प्लॅन करून गेलो होतो आणि इम्प्लिमेंटेशनच्या वेळी लक्षात आलं की दिस इज नॉट ओके, तर दॅट टाइम ऑल्सो वी विल चेंज. ओके. नेक्स्ट पॉइंट इज अ ऑडिट एव्हिडन्स. वाय शुड ऑडिटर ऑब्टेन ऑडिट एव्हिडन्स. जसं की आपण सांगितलं अकाउंटिंग करताना वर्किंग नोट तुम्ही जेव्हा करता तेव्हा लक्षात येते अरे हा प्रॉब्लेम यानेच सॉल्व्ह केलेला आहे, म्हणजे कुठेही कॉपी पेस्ट केलेला नाहीये, राईट. सेम ऑडिट एव्हिडन्स तुम्ही वर्किंग नोट मध्ये, वर्किंग पेपर मध्ये रिमार्क करून ठेवता किंवा चेक करता. सो ऍज अ प्रूफ ऑफ ऑडिटिंग, so the auditor should obtain audit evidence to enable him to draw a reasonable conclusion therefrom on which to base his opinion on the financial information. जर 2 दिवस काय करतोय, समटाइम आपण काय होतो, कन्फ्युज होतो. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी जसं सांगितलं की वर्किंग पेपर मध्ये तुम्ही मेन्शन करा, अरे आपण हे बुक चेक केलं, म्हणजे त्यावेळी आपल्याला हा रिमार्क, ह्या गोष्टी लक्षात आल्या, अँड दिस इज युजफुल फॉर द प्रिपरेशन फॉर फायनल रिपोर्ट, राईट. सो असे एव्हिडन्स तुम्हाला तिथे मेन्शन करणं महत्वाचं असतं. देन what types of audit evidence should be obtained by auditor? The auditor should obtain sufficient appropriate audit evidence. जितके गरजेचं आहे, sufficient आहे तितकेच काय करा, obtain करा. How should auditor obtain audit evidence? Auditor should obtain audit evidence through the performance of compliance and substantive procedure. त्यासाठी काही प्रोसिजर फॉलो करा. सो compliance procedure काय आहे? Compliance procedure are tests designed to obtain reasonable assurance. जेणेकरून तुमच्या एव्हिडन्स मधून तुम्हाला एक रिझनेबल ऍश्युरन्स मिळू दे. ओके, दिस इज द राईट, दिस इज द रॉंग. ओके, जे काही असेल ते. Those internal control on which audit reliance is to be placed are in effect actually in operation. जसं की आपण सांगितलं जे काही ऑपरेशन आहे ते कसं आहे त्याच्याबद्दल रिगार्डिंग इंटरनल कंट्रोल व्हॉट एव्हर त्या गोष्टी आपण मेन्शन करायच्या आहेत. ओके, ह्या गोष्टी पुढे जाऊन आपण थोडस डिटेल बघूया. नेक्स्ट पॉइंट आहे अकाउंटिंग सिस्टीम अँड कंट्रोल. Who is responsible for accounting system and control? So management is responsible for maintaining an adequate accounting system and incorporating various internal control to the extent appropriate to the size and nature of the business. जसं की आपण आता टाइप्स ऑफ फ्रॉड मध्ये बघितलं, समटाइम
रिस्पॉन्सिबल कोण असणार आहेत तर एम्प्लॉई, समटाइम रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजर, डिपेंड्स ऑन फ्रॉड. ओके, सो इथे आपल्याला हेच सांगायचं आहे, हु इज द रिस्पॉन्सिबल फॉर अकाउंटिंग सिस्टीम अँड कंट्रोल. आता अकाउंटिंग सिस्टीम साठी प्रत्येक वेळी तो स्पेसिफिक एम्प्लॉईज आहे हा रिस्पॉन्सिबल असेल असं नाही. समटाईम तुम्हाला टॉप लेवल मॅनेजर सुद्धा सांगू शकतात की अशा पद्धतीने अकाउंटिंग काय करा, तुम्ही मेंटेन करा, जेणेकरून कुठेतरी त्यांना सुद्धा फ्रॉड करायला मिळू शकेल किंवा नाही. सो मॅनेजमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग ॲडिक्वेट अकाउंटिंग सिस्टीम. Next, what assurance should audit obtain regarding accounting system and control? The auditor should reasonably assure himself that the accounting system is adequate and that all the accounting information which should be recorded as in fact been recorded. Internal control normally contributed to such a assurance. जसं की म्हणतो आपण प्रत्येक वेळी तुम्हाला हा पॉइंट आहेच की इंटरनल कंट्रोल कशी आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन. जसं सांगितलं इंटरनल कंट्रोल सिस्टीम स्ट्रॉंग, सो नो इश्यू. तर तुम्ही थोडस कुठेतरी ओके चला याची इंटरनल कंट्रोल सिस्टीम स्ट्रॉंग आहे ना, दॅट टाइम वी विल चूज द सॅम्पलिंग वॉट एव्हर. What should be the auditor responsible regarding accounting system and control? So ह्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंगच अंडर येतील. The auditor should gain an understanding the accounting system and related internal control and should study and evaluate the operation of these internal control upon which he wish to rely in determining the nature, timing, extent of other audit procedure. जसं आपण सांगितलं की इंटरनल कंट्रोल सिस्टीम वीक आहे, म्हणजेच आपल्याला तिथे काय करावं लागेल, दॅट टाइम वी विल स्पेंड मोर मोर टाइम फॉर चेकिंग बुक्स ऑफ अकाउंट. हा ओके, यांच्या इथे ना खूपच गोंधळ आहे, म्हणजे आपल्याला प्रत्येक बुक्स ऑफ अकाउंट चेक करायला लागेल. इंटरनल कंट्रोल सिस्टीम स्ट्रॉंग आहे ओके, म्हणजे आपण काही फ्यू एक्झाम्पल चेक केली, फ्यू सॅम्पल चेक केले अँड दिस इज रिझल्ट, द रिझल्ट इज ऍप्लिकेबल टू होल बुक्स. ओके, म्हणजे इंटरनल कंट्रोल सिस्टीम तुमची प्रत्येक ठिकाणी काय होणार आहे तर रिफ्लेक्ट होणार आहे. इज इट क्लिअर क्वेश्चन गाईज, ऑनलाईन स्टुडंट? Yes, हा, आता एक Yes, लक्षात yes, ठेवा, ma'am. इथे तुम्हाला कुठेपर्यंत Yes. पॉइंट जास्त, हा ऑडिट इव्हिडन्स हार्डली इथे थोडस फक्त ऍड करायला लागेल, बाकी जे मेन पॉइंट आहे हे प्रिन्सिपलचे, त्याच्यामध्ये इंटिग्रिटी, ऑब्जेक्टिव्ह असणं महत्वाचं आहे, स्किल, कॉम्पिटन्सी, मटेरियलिटी, वर्क परफॉर्म बाय ऑदर, प्लॅनिंग, ओके, डॉक्युमेंटेशन, प्लॅनिंग, इथेपर्यंतच लक्षात ठेवा. बाकी ह्या गोष्टी ज्या डिटेल आहेत ना डॉक्युमेंटेशन प्लॅनिंग मध्ये, हे विचारलं जाणार नाही एक्झाम मध्ये, फक्त तुमच्या माहितीसाठी असावा की कशा पद्धतीने तुम्ही प्लॅन करताय आणि ते वर्कआउट करताय. हे नंतरचे जे 2 पॉइंट आहेत हे सेल्फ स्टडी साठी घ्या. सिम्पल ऑडिटिंग अँड अकाउंटिंगचा डिफरन्स हा एक आहे, आणि ऑडिटिंग आणि इन्व्हेस्टिगेशन त्याचा एक डिफरन्स आहे. ओके, आपण आज इथेच थांबूया. थँक्यू.